ये माझं कुंकू, माझा सिंदूर माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश, ये जो अभियान आज पूरे मुंबई में, महाराष्ट्र राज्य में और पूरे देश भर में हो रहा है, इसका कारण है कि जिस पाकिस्तान में दहशतवाद को पनपा है, दहशतवाद को पनाह दी है और दहशतवाद, ये आतंकवाद यहाँ पे किस तरह से पहलगाम में हुआ, किस तरह से हमारे इनोसेंट और निरपराध लोग मारे गए, नागरिकों को मारा गया, आज उसका निषेध करना बहुत ज़रूरी है। और खुद रक्षा मंत्री ने ये कहा था कि अभी ऑपरेशन सिंदूर चल रहा है, ऑपरेशन सिंदूर बंद नहीं हुआ है क्योंकि सभी आतंकवादियों को पकड़ा नहीं गया है। और वहाँ पे जम्मू कश्मीर में आज भी वहाँ पे गोलीबारी होती रहती है, उनको ढूंढना आज हर जवान उसके लिए कोशिश करता है। कितने जवानों ने अपने जान की परवाह न करते हुए देश के लिए अपनी जान की कुर्बानी दी है। तो ये शहादत जो हमारे नागरिकों ने दी है, हमारे जवानों ने दी है, उसके सामने क्या उसका कोई मूल्य नहीं बनता कि आप लोग उस सब चीज़ों को भूल के आज पाकिस्तान से आप क्रिकेट खेलने के लिए निकल गए। बीसीसीआई ने जिस तरह से ये कदम उठाया, बीसीसीआई तो इंडिया का बोर्ड है, आप मल्टीनेशनल गेम्स है, एशिया कप है वगैरह बहाना या उस तरह की जो आप जिस तरह से रिप्लाई देते हो वो गलत है। आप इंडिया का बोर्ड है, इंडिया का भारत का क्रिकेट कंट्रोल बोर्ड है, उसने खुल के कहना ज़रूरी था कि हम किसी भी हालत में पाकिस्तान से नहीं खेलेंगे, कहीं पे भी, दुबई हो या और कोई देश हो, भारत में तो खेलेंगे ही नहीं। खून और पानी साथ में नहीं बह सकता कहने वाले प्रधानमंत्री जी ने, क्या आज ये उनको मंजूर है कि इस तरह से खून और पानी नहीं बह सकता साथ में, तो क्या खून और क्रिकेट साथ में खेल सकता है, उसके साथ में जा सकता है। जहाँ पे आपने पूरे दुनिया भर में इंडियन डेलीगेशन भेजे, आपने एमपीज़ को भेजा वहाँ पे, बड़ी तादाद में बड़े बड़े देशों में गए और उनको कहा हमारे एमपीज़ ने कि पाकिस्तान ने इस तरह का बर्ताव हमसे किया है, पाकिस्तान से आप संबंध नहीं रखे, ये दहशतवादी दहशतगर्दी देश है। तो आज क्या वो दहशतगर्दी देश निकल गया? आज वो जहाँ पे जिन देशों में आप गए हो, उन देशों के प्रधानमंत्री हो, वहाँ पे राष्ट्राध्यक्ष हो, वो क्या सोचेंगे हिंदुस्तान के बारे में? क्या आपकी जो कुछ बातें थी वो सब बिखर गई? हमको आपने कहा, उन देशों को आपने कहा कि भाई उनके साथ, पाकिस्तान के साथ संबंध मत रखो, और आज आप खुद संबंध अच्छे बना के आप क्रिकेट खेलने के लिए निकल गए। तो ये बात बहुत शर्मनाक है। उसका निषेध करने के लिए यहाँ पे हमारे सब, जिस तरह से उद्धव जी हमारे पार्टी के पक्ष प्रमुख, उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के, जिन्होंने कल पत्रकार परिषद में जिस तरह से कहा, पत्रकारों से वार्तालाप में, कि हम लोग इसका निषेध करते हैं, हमारी बहनें यहाँ पे इकट्ठा होगी, सिंदूर आपको ये करके, सिंदूर इकट्ठा करके वहाँ पे प्रधानमंत्री मंत्रालय में वहाँ पे भेजा जाएगा, उससे कुछ सबक सीख लो कि राष्ट्रभक्ति किस तरह से होनी चाहिए। आप रक्षा मंत्री कह रहे हैं ऑपरेशन सिंदूर जारी है, तो जारी है तो फिर क्रिकेट कैसे खेला जा रहा है? तो इसका निषेध करते हुए आज मुंबई में, राज्य में और देश भर में ये आंदोलन हो रहा है। पहलगाममध्ये जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये ज्या जखमा आहेत त्या अजूनच ओल्या आहेत, वेदना कुठेही गेलेल्या नाही आहे आणि लोकांमध्ये राग आणि चीड आहेच। आणि या अशा सर्व पार्श्वभूमीवर आपण असं म्हटलं होतं की आता पाकिस्तानचं कंबरडं मोडून टाकू, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवू, पाणी करार रद्द करू, या सर्व गोष्टी बोलल्या गेल्या होत्या। परंतु दुर्दैवाने काय झालं, थोडे दिवस गेले आणि आता हिंदुस्थान पाकिस्तानचा मॅच त्याला परवानगी केंद्र सरकारने दिली आणि तो आज होतोय। त्याच्यामुळे लोकांमध्ये, देशभक्तांमध्ये एक चीड निर्माण झाली आहे आणि भाजप नेहमीच देशभक्तीच्या नावाने राजकारण करत आला आहे। त्यांचा जो दांभिकपणा आहे, त्यांचा जो खोटारडेपणा आहे, तो उघडकीस पुन्हा एकदा आलेला आहे। आणि आज लोकांच्या मनामध्ये चीड आहे। शिवसेनेची जी महिला आघाडी आहे त्यांनी एकत्र येऊन सर्व महिलांना एकत्र करून आवाहन केलं आहे की बाबा मोदीला कुठेतरी सिंदूरची किंमत काय आहे, कारण ज्या महिलेचं कुंकू उजाडतं, सौभाग्य उजाडतं, त्यांच्या घरी काय परिस्थिती होते हे त्या कुटुंबांना कळतं, त्या महिलेला कळतं हे सौभाग्याचं लेणं केल्यानंतर। परंतु दुर्दैवाने मोदी आणि त्यांच्या कंपनीला, त्यांच्या मित्रमंडळींना याची काही पर्वा नाही। सिंदूरची किंमत कळावी, सौभाग्याचं लेणं काय असतं हे कळावं आणि त्यातून काहीतरी बोध घ्यावा त्यांनी भविष्यामध्ये काम करताना। आणि म्हणून हे घराघरातून सिंदूर एकत्र करून ते मोदींच्या कार्यालयामध्ये
पाठवण्याची व्यवस्था शिवसेना महिला आघाडी करते. याच्यासाठी आज सुरुवात झालेली आहे. आज अनेक शेकडो महिलांनी या ठिकाणी सिंदूर घेऊन आलेल्या आहेत. काही बांगड्या पण घेऊन आल्या आहेत. मला वाटतं बांगड्या ह्या त्यांना देता कामा नाहीत, कारण बांगड्या पण एक सौभाग्याचं लेणंच आहे आणि ते वैभव आहे महिलांचं. ती एक महिलांची ताकद आहे. त्याच्यामुळे केवळ सिंदूर आपण त्यांना पाठवतो या कारणामुळे की त्यांनी काहीतरी बोध घ्यावा आणि देशभक्तीच्या नावाने भविष्यामध्ये राजकारण करू नये. जे वारंवार करतात ते त्यांनी थांबवलं पाहिजे. मोदी सरकारच्या विरोधात हा लोकांनी चिडून मोर्चा काढलेला आहे. आज तिथे निष्पाप लोकांचा बळी जात आहेत आणि तुम्ही या इथे यांना जवळ घेऊन सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा सगळा हा चिडून काढलेला आहे. निष्पाप लोक बळी गेलेले आहेत आणि तुम्ही त्यांचं लालन पासन करताय. क्रिकेट मॅच खेळली जाते, हे अक्षरशः चुकीचं आहे. या मॅचवर बंदी घालायला पाहिजे आणि खरं म्हणजे हे होता कामा नव्हतं आणि हे झालं आहे म्हणून हा हे सगळं चीड आहे, लोकांमध्ये चीड आहे. बाकीचे लोक दाखवू शकत नाही पण आम्ही हे दाखवतो आहे बोलून. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज उद्धवसाहेब ठाकरे जे महाराष्ट्राचे नेतृत्व खंबीर होते आम्हा शिवसैनिकांचे आणि आज त्यांनी पुन्हा एकदा आपलं हिंदुत्व काय असतं ते दाखवून दिलेलं आहे. आज आम्हाला सार्थक अभिमान होता जे नरेंद्र मोदी साहेबांचं, कारण ते सांगत होते की आम्ही एक हिंदुत्वाचं पूर्ण नेतृत्व करत आहोत, पण आज ते दिसलं नाही आम्हाला कुठंच. आज इंडिया पाकिस्तान म्हणजे भारत पाकिस्तान हा स्वतः प्लेयर्स बोलतात की आम्हाला खेळायचं नाही, त्यांच्यावरती दबाव टाकून हा क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. पण काही असो, आम्ही आज महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये हिंदुत्व काय यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत, ते पण उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार. आणि यापुढे हिंदुत्वासाठी असो, मुंबईसाठी असो, महाराष्ट्रासाठी असो, आम्ही रस्त्यावर येणार आणि ही लढाई आमच्या रस्त्यावरची आहे आणि ते आम्ही नेहमी करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख शाखा क्रमांक 173 आज जो सामना भरवला त्याच्यामध्ये भारताचे प्लेयरसुद्धा खेळायला तयार नाही आहेत, परंतु BCCIने टाकलेल्या दबावामुळे प्लेयर लोक ही मॅच खेळायला तयार आहेत. तर आम्ही या सर्वांचा निषेध करतो. जे रक्त भारतीयांचं गेलेलं आहे त्या रक्ताची किंमत आम्हा सर्व शिवसैनिकांना आहे, त्याच्यामुळे आम्ही या सामन्याचा विरोध करतो, निषेध करतो. पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे आपल्या इथे धर्माला विचारून, हिंदू धर्माला विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या होत्या. त्याच्या अगोदर देखील आपल्या देशावरती, देशाच्या सुरक्षतेवरती पाकिस्तानी अतिरेक्यांनी बऱ्याचदा हल्ला केला, आपल्या सैनिकांचे बळी गेले. याच्यानंतर भारताचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलेलं की देशाचं रक्त आणि देशातील पाणी एकत्र होऊ शकत नाही, म्हणून आपण पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचं पाणी अडवलेलं होतं. असं असताना आत्ता केवळ पाकिस्तानला मदत होईल, क्रिकेटच्या माध्यमातून पैशाची त्यांच्या क्रिकेट संघाला मदत होईल अशा दृष्टीने पाऊल का उचललं गेलं? कारण की भारत पाकिस्तान हा सामना पूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठा पैसा देणारा असा सामना असतो आणि या सामन्यातून नेमकं आपल्याला साध्य काय करायचं आहे? आपल्या ज्या हिंदू पर्यटकांचा जीव गेला, आपल्या सैनिकांचा जीव गेला, त्याच्यापेक्षा हे पैसे महत्त्वाचे आहेत का आपल्यासाठी? तर नाही, कदापि नाही. आपल्याला देशप्रेम महत्त्वाचं आहे, आपला देश महत्त्वाचा आहे. त्यासाठी होणारे जे क्रिकेट सामने यांचा आम्ही निषेध करतो आणि भारत सरकारने त्या दृष्टीने पाऊल उचलून भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाला सूचना द्याव्यात की भविष्यामध्ये जोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या आपले संबंध पाकिस्तानबरोबर सुधारत नाहीत तोपर्यंत हे होणारे सामने रद्द करण्यात यावे. जगाच्या कोणत्याही तिसऱ्या देशामध्ये देखील हे सामने होता कामा नये, ही आमची शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे आणि त्यांच्या वतीने हा निषेध मोर्चा आम्ही राबवलेला आहे. सिंदूरची किंमतच नाही, कारण त्यांचीच बायको त्यांच्याजवळ राहत नाही, तर त्यांना सिंदूरची किंमत काय कळणार? कारण आज त्या महिला, आपल्या माता भगिनी, आपल्या ज्या विधवा झाल्या आहेत त्यांचं दुःख तर नरेंद्र मोदींना माहिती नाही पडणार, कारण त्यांची बायको त्यांच्याकडे राहतच नाही. मग त्याचं दुःख त्यांना काय माहिती पडणार? सिंदूर भारतातील, फक्त महाराष्ट्रातील नाही, भारतातील ज्या ज्या महिला आहेत त्यांचं कुंकू याचं रक्षण करण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना सिंदूर पाठवित आहोत. याचं कारण एकच आहे की त्यांनी ह्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे. कारण आपण बघतो प्रत्येक ठिकाणी महिलांवर अत्याचार, मणिपूरचं बघा, तिकडे पहलगामचा हल्ला झाला, हिंदू लोकांचं नाव विचारून, जात धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि आत्ता
जे पंतप्रधान बोलत होते त्यांना आतंकवादी, इतर देशातून सुद्धा आपले दूत पाठवले होते की त्यांना आतंकवादी घोषित करा पाकिस्तानला, ते त्यांना सपोर्ट करतात म्हणून, आणि अशा लोकांशीच त्यांनी मॅच ठेवली. ह्याचा निषेध करण्यासाठी हा माझं कुंकू माझा देश हे आम्ही स्लोगन ठेवून आजचा आम्ही जो कार्यक्रम घेतला आणि हा येथेच थांबणार नाही, हा कंटिन्यू चालणार आहे. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.